नमस्कार. काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली, ती म्हणजे आमची भगिनी मोनाली सुशांत बिसे, तिचे पती माझे CSI म्हणून काम करतात. ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलेव्हरीसाठी ॲडमिशनला गेलेली असतात आणि पोटामध्ये आम्ही 2 मुलं होती आणि जुळी होती आणि तिथं तिला 10 लाख रुपये अर्जंट भरा, नाही तर आम्ही ॲडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं. 3 लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ॲडमिशनच देऊ शकत नाही, क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ॲडमिशन नाकारलं गेलं. त्यानंतर मंत्रालयातून फोन गेल्यानंतरही कुठल्या ॲडमिनिस्ट्रेशनने तो स्वीकारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली, त्या ठिकाणी त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या, पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला. मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं, पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा या हॉस्पिटलने केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी आलेल्या आहेत. आणि हे जर माझ्या स्वतःच्या पिढीबरोबर होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की हा विषय आम्ही मांडणार आहोत आणि याविषयी कडक पाऊले नक्कीच माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी उचलावी अशी मी विनंती करणार आहे.